Hello students, this is part number 12 of electrostatics. आपण पार्ट 11 मध्ये जो स्टडी केला होता तो नवीन कन्सेप्ट होता डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन असा कन्सेप्ट होता. त्याच्यामध्ये तुम्हाला डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय सांगितलं होतं. डायइलेक्ट्रिक्स ऍक्च्युअली इन्सुलेटर्स आहेत. दीज आर इन्सुलेटर्स आहेत आणि याचे टाइप्स पण आपण बघितले होते. दोन टाइप्स, नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स अँड पोलार डायइलेक्ट्रिक्स. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला असणार, त्यामुळे हे दोन्हीमध्ये फरक कळालेला आहे तुम्हाला. नॉन पोलार आणि पोलार मध्ये काय फरक आहे, नॉन पोलार मॉलिक्यूल आणि पोलार मॉलिक्युल्स हे बघितले होते आपण. त्याची एक्झाम्पल्स बघितली होती आणि एक इंट्रोडक्शन दिली होती की ज्या वेळेला इन्सुलेटर्स किंवा हे डायइलेक्ट्रिक एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण ठेवू, वेन इन्सुलेटर्स आर केप्ट इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, आणि त्यावेळेला त्या डायइलेक्ट्रिक्स मध्ये पोलरायझेशन म्हणजे नेट डायपोल मोमेंट तयार होतो. नेट डायपोल मोमेंट, नेट पी आपण डायपोल मोमेंट साठी सिम्बॉल वापरतो. नेट डायपोल मोमेंट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतो किंवा इंड्युस्ड होतं म्हणतात. इंड्युसेस नेट डायपोल मोमेंट. तर अशा प्रकारचं ज्या वेळेला फेनॉमेना मिळतो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिक पोलरायझेशन. इलेक्ट्रिक पोलरायझेशन ही प्रॉपर्टी डायइलेक्ट्रिक मध्ये आहे, पण ते ज्या वेळेला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण किंवा त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करू, इलेक्ट्रिक फील्ड यामध्ये हे डायइलेक्ट्रिक्स जर ठेवले तर त्यामध्ये नेट डायपोल मोमेंट तयार होतो आणि दिस फेनॉमेना इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोलरायझेशन. आता इलेक्ट्रिक फील्ड मध्ये नॉन पोलरचं बिहेवियर आणि पोलरचं बिहेवियर, म्हणजे नॉन पोलर जो मटेरियल आहे, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स, ते ज्या वेळेला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण ठेवणार तेव्हा त्या मॉलिक्युल्स वरती किंवा त्या डायइलेक्ट्रिक वरती काय परिणाम होतो, व्हॉट इज द बिहेवियर ऑफ दिस नॉन पोलर इन इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, अँड हाऊ इज द बिहेवियर ऑफ पोलर इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, याचा आपण स्टडी करायचा आहे, जो कपॅसिटन्स मध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. सो लेट अस सी पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता मटेरियल दाखवण्याचा पण मी तुम्हाला पार्ट 11 मध्ये सांगितलेलं आहे. कसं मटेरियल दाखवतो आपण नॉन पोलर, तर प्लस आणि मायनस हे एकाच ठिकाणी, म्हणजे सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस अँड सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्जेस कोइन्साइड विथ इच अदर. म्हणजे ऍक्च्युअली खरं हे प्लस आहे, इथंच हे मायनस साईन दाखवलं पाहिजे, पण ते ओव्हरलॅप होतील, म्हणजे याच्यावरतीच मायनस साईन पाहिजे. अशा प्रकारचा हा मॉलिक्यूल, प्लस आणि मायनस हे एकाच ठिकाणी. सो दिस इज द मॉलिक्यूल. पण हे मायनस साईन कळत नाही कारण आपण रेड पेन वगैरे वापरत नाही. प्लस आणि मायनस म्हणून हे असे दाखवलेले आहेत. हे सेंटर एकच आहेत, हा मॉलिक्यूल. सो दिस इज नॉट डायपोल. दिस मॉलिक्यूल इज नॉट अ टायनी डायपोल. हा डायपोल नाही कारण दोन्ही चार्जेस इक्वल अपोजिट असले तरी ते एकाच पॉइंटला आहेत. दीज आर नॉट सेपरेटेड बाय एनी डिस्टन्स. सो इच मॉलिक्यूल इज नॉट डायपोल. असं हे मटेरियल ज्याला आपण नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणतो. आणि हे ज्या वेळेला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये नसेल, व्हेन देर इज नो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड नाहीये, ई ची व्हॅल्यू 0 आहे, तर या मॉलिक्युल्स वरती कोणताही परिणाम होत नाही. ते आहे तसेच त्या मॉलिक्युल्स म्हणजे तिथंच थांबणार आहे ते. याच्यातले काही इलेक्ट्रॉन्स काही वेळेला बाहेर पडतात, म्हणजे पुअर कंडक्टिव्हिटी मिळते, पण ऑल द मॉलिक्युल्स आर रिमेन ऍट देअर पोझिशन. सो दीज आर बाउंड चार्जेस. पण समजा जर हे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हे मटेरियल ठेवलं, आपण समजा हे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मटेरियल ठेवलं तर काय होणार आहे बघा. आता याचं नेट डायपोल मोमेंट किती असणार आहे, पी इक्वल टू 0. डायपोलच नाही आहे, प्रत्येक मॉलिक्यूल हा डायपोल नाही आहे, त्यामुळे इंडिव्हिज्युअल पी जो आहे, इंडिव्हिज्युअल पी म्हणजे प्रत्येकाची डायपोल मोमेंटची व्हॅल्यू, इंडिव्हिज्युअल पी इज 0. सो नेट डायपोल मोमेंट इज ऑल्सो 0. प्रत्येक मॉलिक्यूलचा डायपोल मोमेंट 0 आहे कारण तो डायपोलच नाही. मग समजा जर हे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड दाखवलं पाहिजे, संपूर्ण इलेक्ट्रिक फील्ड जर दाखवलं तर आपण एक लाईन फक्त त्याच्या इंडिकेशन साठी काढूया.
दिस इज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड कसं तयार होतं माहितीये, या बाजूला तुम्हाला पॉझिटिव्ह प्लेट दिली पाहिजे आणि या बाजूला निगेटिव्ह प्लेट. म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा सबस्टन्स किंवा हे मटेरियल ठेवलं तर या मॉलिक्युल वरती काय होणार बघा. ऍज सून एज दिस इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड टू दी मटेरियल, व्हॉट विल हॅपन, देर इज अ शिफ्टिंग ऑफ प्लस चार्ज अँड मायनस चार्ज. सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज काय होणार, शिफ्ट होणार. म्हणजे हा इकडं सरकलेला आहे राईट साईडला इन द डिरेक्शन ऑफ ई, आणि निगेटिव्ह चार्ज आहे तो इन द अपोजिट डिरेक्शन ऑफ ई. म्हणजे हे सेंटर्स काय झाले, शिफ्ट झाले, डिस्प्लेस झाले. हा प्लस आहे तो या बाजूला खेचला गेला आणि निगेटिव्ह आहे तो इकडच्या बाजूला डिस्प्लेस झाला अपोजिट डिरेक्शनला. अशा ह्या मॉलिक्युल्स मध्ये शिफ्टिंग होणार आहे किंवा डिस्प्लेसमेंट होणार चार्ज सेंटर ऑफ चार्जेसचे. सेंटर ऑफ चार्जेस या अपोजिट डिरेक्शनला कसे काय शिफ्ट झाले, तर ज्यावेळेला ते इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहेत, ज्यावेळेला इलेक्ट्रिक फील्ड त्यांच्यावरती अप्लाय झालं, समजा इलेक्ट्रिक फील्ड या डिरेक्शनला आहे, समजा पॉझिटिव्ह चार्ज जर या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार. अँड दिस फोर्स इज एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई. हा तर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये गेलेला आहे 11th ला. मग फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. सो व्हेन दिस चार्ज इज पॉझिटिव्ह, एफ हॅज डिरेक्शन, एफ डिरेक्शन इज सिमिलर टू डिरेक्शन ऑफ वेक्टर ई. एफ डिरेक्शन इक्वल टू डिरेक्शन ऑफ वेक्टर ई. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या बाजूला येतील, सगळे इलेक्ट्रिक फील्डची जी डिरेक्शन आहे त्या डिरेक्शनला हे खेचले जाणार आहेत. आणि जर तो चार्ज निगेटिव्ह असेल तर एफ ची डायरेक्शन काय असणार आहे, अपोजिट टू वेक्टर ई. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज काय होणार, निगेटिव्ह सेंटर जो आहे चार्जचा तो निगेटिव्ह चार्ज कुठे डिस्प्लेस होणार, अपोजिट टू ई. सो दिस इज शिफ्टेड टू लेफ्ट हँड साइड अँड प्लस टुवर्ड्स राईट हँड साइड. असे सगळे मॉलिक्युल्सचे सेंटर्सचं शिफ्टिंग होणार आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट होणार. आता नेट डायपोल मोमेंट काय येईल, आता नेट डायपोल मोमेंट ही 0 येणार नाही, बिकॉज each molecule is now dipole. Each molecule becomes dipole. Each molecule is dipole. प्रत्येक मॉलिक्यूल डायपोल झाला. म्हणजे नॉन पोलार मधला जो मॉलिक्यूल डायपोल नव्हता तो मॉलिक्यूल ह्या इलेक्ट्रिक फील्डने डायपोल झाला. आता इलेक्ट्रिक फील्डची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड लावलं तर नेट डायपोल मोमेंट काय होणार, जास्त होणार. म्हणजे डिस्प्लेसमेंट मायनस आणि प्लस असे चार्जेस आलेत. सो क्यू हिअर इट इज ऑल्सो क्यू. ज्या वेळेला स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड लावणार, स्ट्रॉंग ई इलेक्ट्रिक फील्ड, त्यावेळेला डिस्टन्स काय होईल, जास्त होईल. डिस्टन्स जास्त होईल, यामधलं डिस्टन्स वाढणार. डिस्टन्स गेट इन्क्रीज, सो पी ऑल्सो इन्क्रीजेस. पी इन्क्रीज होणार, पी वाढणार आहे. म्हणजे ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या मॅग्निट्यूड वरती पण याचे डायपोल मोमेंट डिपेंड आहे. पण प्रत्येक मॉलिक्यूल काय झाला, हा डायपोल झाला. अँड नेट डायपोल मोमेंट इज इंड्युस्ड इन द मटेरियल. हे इंड्यूस झालेलं आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड हे रिमूव्ह केलं तर पुन्हा प्लस आणि मायनस काय होतील, हे सेंटर्स आहेत ते एका पॉइंटला येतील. म्हणजे त्यातलं डायपोल मोमेंट 0 होणार. प्रत्येक मॉलिक्यूल हा डायपोल राहणार नाहीये, जसा इथे हा प्रत्येक मॉलिक्यूल डायपोल झालेला आहे. When the electric field is removed, again there is a loss of dipole moment of each molecule. तर आता हे डिस्प्लेसमेंट तुम्हाला का होते समजलेले. फोर्स ऍक्ट होतो प्रत्येक चार्ज वरती, प्लस चार्ज वरती इन द डिरेक्शन ऑफ ई आणि मायनस चार्ज वरती अपोजिट टू डिरेक्शन ऑफ ई. सो दिस टू सेंटर्स आर गेट शिफ्टेड, गेट डिस्प्लेस. आता हाच पार्ट दिलेला आहे. इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई, the centers of positive charge pulled in the direction of vector E and centers of negative charges are displaced in opposite direction of vector E. Opposite direction ला negative charges चे centers गेलेले आहेत. So the molecule gets distorted. त्यामुळे मॉलिक्यूलचा शेप कसा दाखवलेला आहे बघा, डिस्टॉर्ट झाला. तो मॉलिक्यूल डिस्टॉर्ट झाला, त्यामुळे हा शेप थोडा असा दाखवलेला आहे, डिस्टॉर्टेड.
कारण इथं पॉझिटिव्ह चार्जचं सगळं मास झालेलं आहे, या बाजूला सगळं निगेटिव्ह चार्जचं मास झालेलं आहे, त्यामुळे ह्याचं डिस्टॉर्शन झालेलं आहे, मॉलिक्युलचं डिस्टॉर्शन. This displacement is due to force exerted by vector E on the positive charge in the similar direction of E, म्हणजे आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं होतं, and on the negative charge in the opposite direction. तर जी डिस्प्लेसमेंट होते ही डिस्प्लेसमेंट कंटिन्युअस राहणार का? तर ही डिस्प्लेसमेंट सुद्धा, ही प्रोसेस जी आहे ती स्टॉप होणार आहे when the force exerted on the charge is equal to restoring force between them. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे मायनस चार्ज या बाजूला आणि या बाजूला प्लस चार्ज आहे, या दोघांमध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करणार? ह्या दोन्ही चार्जना जवळ आणायचा प्रयत्न करणार, आणि हा जो फोर्स आहे यालाच रिस्टोरिंग फोर्स म्हटलेला आहे, जो चार्जेसच्या ओरिजिनल स्टेटना आणून ठेवणार, म्हणजे ओरिजिनल पोझिशनला आणून ठेवणारा फोर्स, दॅट इज अ रिस्टोरिंग फोर्स. जो F इक्वल टू क्यू आहे तो डिस्प्लेस करतोय दोन्ही चार्जेसना, म्हणजे तो काय करतोय? रिपेल करतोय, प्रत्येक चार्जेसला एकमेकांपासून बाजूला सरतोय, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोन चार्जेस मध्ये असणारच आहेत. म्हणजे ज्यावेळेला हे दोन्ही इक्वल होतील त्यावेळेला ही डिस्प्लेसमेंट थांबणार आहे, आणि मग जो मॉलिक्यूल आहे तो डायपोल होणार आहे. Each molecule becomes tiny dipole. The net dipole moment of material is addition of all induced dipole moments of different molecule. So what is induced dipole moment? म्हणजे त्या डायपोल जो तयार झालेला आहे, मायनस आणि प्लस चार्ज, हा जो मॉलिक्यूल तयार झालेला आहे, हा मॉलिक्यूल आपण असं दाखवलेला आहे, प्लस मायनस असे डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. तर या प्रत्येकामध्ये हा जो तयार झालेला आहे डायपोल मोमेंट हे इंड्युस्ड आहे, इंड्युस्ड. व्हाय इट इज इंड्युस्ड? बिकॉज ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आणि मटेरियलचं पूर्ण तुम्हाला नेट डायपोल मोमेंट पाहिजे असेल तर प्रत्येकाची ऍडिशन करत जायचे, प्रत्येकाची ऍडिशन करायची, ऍडिशन ऑफ ऑल इंड्युस्ड डायपोल मोमेंट्स ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स. आणि याला म्हणतो आपण डायइलेक्ट्रिक इज पोलराइज्ड. हे जसं स्ट्रक्चर आलेलं आहे, आता हे मटेरियल आलेलं आहे, दिस मटेरियल इज कॉल्ड पोलराइज्ड मटेरियल. डायइलेक्ट्रिक इज पोलराइज्ड. तर अशा प्रकारचं पोलरायझेशन यामध्ये झालेलं आहे. नेट डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल टू 0. इनिशियली काय होतं? बिफोर ऍप्लिकेशन ऑफ वेक्टर ई, बिफोर ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, नेट डायपोल मोमेंट वॉज 0. आणि एक्सटर्नल फील्ड लावल्यावरती डायपोल मोमेंट हा 0 राहिला नाही, तर त्याला काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. सो दिस मटेरियल इज polarized. This dielectric is called polarized and the phenomena is called polarization. म्हणजे जो आपण पहिला अगदी सुरुवातीला इंट्रोड्यूस केला होता की इन्सुलेटर हा पोलराइज्ड होतो when it is placed in an external electric field. पोलरायझेशन म्हणजे पोल्स तयार होतात आणि नेट डायपोल मोमेंट मिळतो. अशा प्रकारचं जे पोलरायझेशन आहे ते पोलार मध्ये सुद्धा आहे. सो वी विल स्टडी दिस फॉर पोलार मॉलिक्युल्स. पोलरायझेशन ऑफ पोलार डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता पोलार मॉलिक्युल्स आपण कसे दाखवतो? इन द अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, हे पोलार मॉलिक्युल्स. आता इथं पार्ट थोडा वेगळा आहे हा दाखवलेला. हिअर P इज इंडिव्हिज्युअल P. इंडिव्हिज्युअल P इज नॉट इक्वल टू 0, कारण ह्याच्यात ऑलरेडी डायपोल आहे. सो each molecule is dipole. म्हणजे याला इंडिव्हिज्युअल जी डायपोल मोमेंट आहे प्रत्येक मॉलिक्युलची ही नॉट इक्वल टू 0 आहे. त्यामुळे प्रत्येक डायपोल त्याला डायपोल मोमेंट आहे. इथं सगळे हे डायपोल्स आहेत. मग डायपोल हा प्रत्येक मॉलिक्युलचा डायपोल इथं काढून दाखवलेला आहे. वेक्टर पी आपण कसं दाखवतो? फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह. याची डिरेक्शन कशी असते? निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. आता इथं प्लस आणि मायनस असे आहेत, त्यामुळे ही डिरेक्शन कशी दाखवलेली आहे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असे सगळे दाखवलेले आहेत. दीज आर डायपोल मोमेंट वेक्टर्स.
हे वेक्टर्स दाखवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूलला डायपोल मोमेंट आहे, प्रत्येक मॉलिक्यूलला डायपोल मोमेंट आहे. सो व्हॉट इज द रिझल्टंट ऑर नेट डायपोल मोमेंट ऑफ दिस मटेरियल? आता काय केलं पाहिजे तुम्हाला नेट डायपोल मोमेंट काढण्यासाठी? प्रत्येक इंडिव्हिज्युअल जे आहे डायपोल यांची ऍडिशन केली पाहिजे. आता हे डायपोल जे आहेत ते कसे ओरिएंट राहिलेले आहेत? मग दीज डायपोल आर रॅन्डमली ओरिएंटेड. म्हणजे इथे एक असं आहे, या बाजूला आहे, या बाजूला आहे, असे ओरिएंटेशन आहे, डिफरंट ओरिएंटेशन. या ओरिएंटेशनमुळे काय होतं तर एकाच डायपोल मोमेंट हा दुसरा कॅन्सल करतो. म्हणजे समजा हा डायपोल मोमेंट आहे तर त्याला हा कॅन्सल करणार. समजा ही डायपोल मोमेंट एकाची आहे तर त्याला आणखीन एक दुसरा असणार आहे, तो कॅन्सल करणार आहे. समजा हा व्हर्टिकल दाखवलेला आहे तर डाऊनवर्ड आणखीन एक असणार आहे, हा याला कॅन्सल करणार. तर अशा प्रकारचे डायपोल मोमेंट एकमेकाला हे कॅन्सल करतात. प्रत्येक मॉलिक्यूलचा डायपोल मोमेंट हा दुसरा मॉलिक्यूल कॅन्सल करतो. बिकॉज ऑफ द ओरिएंटेशन इज रॅन्डम. रॅन्डमली ओरिएंटेशन असल्यामुळे नेट डायपोल मोमेंट तुम्हाला 0 मिळणार आहे. नेट डायपोल मोमेंट ऑफ दिस मटेरियल इज 0. पण प्रत्येक मॉलिक्यूलचं डायपोल मोमेंट 0 आहे का? नाहीये. जसा नॉन पोलार मध्ये होता, प्रत्येक मॉलिक्यूलच डायपोल नव्हता, त्यामुळे त्याचा डायपोल मोमेंट 0 होता. पण या ठिकाणी नाहीये. या ठिकाणी प्रत्येक मॉलिक्यूल हा डायपोल आहे, त्यामुळे त्याला डायपोल मोमेंट आहे. बट व्हेन यू कन्सिडर द कम्प्लीट मटेरियल, ऑल दीज डायपोल्स आर ओरिएंटेड रॅन्डमली. म्हणून तर एकाचा दुसरा हा कॅन्सल करतो, बिकॉज पी इज व्हेक्टर क्वांटिटी. सो नेट डायपोल मोमेंट इज 0. Each molecule is tiny dipole with some dipole moment, but in material, all dipole moments are oriented randomly. Hence, each dipole moment is cancelled by the other. Hence, net dipole moment of all molecules equal to 0. म्हणजे इथं नेट डायपोल मोमेंट मॉलिक्युल्सचं 0 आहे, त्याला रिझन वेगळं आहे. आणि पहिला जो आपण बघितला होता ते रिझन वेगळं आहे. ते रिझन कोणतं आहे तर आपण पहिलं नॉन पोलार जे बघितलं होतं, नॉन पोलार मटेरियल, नॉन पोलार डायइलेक्ट्रिक, प्लस आणि मायनस एकाच ठिकाणी. सो हिअर पी ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल इज 0. आता पोलार मध्ये काय होतंय, पोलार मॉलिक्यूल जो आहे तो प्लस आणि मायनस त्याच्यामध्ये सेंटर्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे हा इंडिव्हिज्युअल इज नॉट इक्वल टू 0. But in material, there is a cancellation of dipole moment. हा असा आहे तर इकडे डायपोल मोमेंट या बाजूला असणार आणि हा पी आणि याचा पी हे दोन्ही काय होणार, कॅन्सल आउट. आणि मग नेट काय झाला याचा 0. नेट डायपोल मोमेंट इज 0. हिअर each dipole moment is 0, therefore net equal to 0, net p equal to 0. दोघांची रिझन वेगवेगळी आहेत. याचा नेट पी 0 आहे का तर प्रत्येकाचा पी 0 आहे. इथं नेट पी 0 का आहे, प्रत्येकाचा पी 0 नाहीये, पण ओरिएंटेशन हे एकमेकाला कॅन्सल करतात. सो विदाउट एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रत्येक डायइलेक्ट्रिकचा नेट डायपोल मोमेंट 0 असणारच आहे. आता आपण याचा स्टडी केला. वेन दिस नॉन पोलार इज प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फील्ड, व्हॉट विल हॅपन, नेट डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल टू 0. तसं आता पोलार मॉलिक्युल्सचं काय होणार आहे बघा, पोलार डायइलेक्ट्रिक्सचं. आता हा पोलार डायइलेक्ट्रिक आहे, समजा याला एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवला आपण, इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लावलं जसं मगाशी लावलेलं होतं, तर यामध्ये काय होणार आहे बघा, तर यामध्ये सुद्धा शिफ्टिंग होणार आहे. पण प्रत्येक शिफ्टिंग पेक्षा ओरिएंटेशन बदलणार आहे, नॉट शिफ्टिंग, ओरिएंटेशन बदलणार आहे. आणि सर्व मॉलिक्युल्सची, जवळजवळ सर्व मॉलिक्युल्सची ओरिएंटेशन ही एकसारखी होणार आहेत. आणि प्रत्येक मॉलिक्यूल हा डायपोल मोमेंट या इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने राहायचा प्रयत्न करणार आहे. इच डायपोल मोमेंट हॅज सेम डिरेक्शन ऍज दॅट ऑफ पी. प्रत्येकाची डायपोल मोमेंटची डिरेक्शन कशी आली,
तर इलेक्ट्रिक फील्ड सारखी आली. म्हणजे ओरिएंटेशन काय झालं याचं, इलेक्ट्रिक फील्ड प्रमाणे झालं. म्हणजे जे मॉलिक्युल्स डिफरंट ओरिएंटेशन मध्ये होते ते सुद्धा या ओरिएंटेशनला आले. आता इलेक्ट्रिक फील्ड वरती सुद्धा हे डिपेंड आहे ओरिएंटेशन. समजा इलेक्ट्रिक फील्ड स्मॉल असेल किंवा कमी असेल व्हॅल्यू, लो इलेक्ट्रिक फील्ड असेल, तर त्याच्यामधले काही मॉलिक्युल्स काय होतील, हे ओरिएंटेशन याप्रमाणे राहील. पण काही मॉलिक्युल्स होणार नाहीत, ओरिएंट होणार नाहीत. काही मॉलिक्युल्स हे ओरिएंटेशन त्याचं ई प्रमाणे होईल, पण काही मॉलिक्युल्स तसेच राहतील. तर अशा पद्धतीचं त्याचं अरेंजमेंट असेल मटेरियलमध्ये, असा प्रकार मिळेल. म्हणजे नेट डायपोल मोमेंटची व्हॅल्यू थोडी कमी असेल, पण ज्यावेळेला ई स्ट्रॉंग असेल किंवा लार्ज असेल, ई स्ट्रॉंग, त्यावेळेला सगळे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची ओरिएंटेशन कशी असतील, सिमिलर टू इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे सगळे मॉलिक्युल्स हे इलेक्ट्रिक फील्ड प्रमाणे ओरिएंट होणार. सो दिस इज द स्ट्रक्चर. आता यामध्ये नेट डायपोल मोमेंट 0 होणार नाही, नेट डायपोल मोमेंट असणार आहे. इथं जे डायग्रॅम दाखवलेले, फिगर दाखवलेले, हे कन्सिडर केलेले स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. When this material, this dielectric, polar dielectric is placed in strong electric field, आपण सर्व मॉलिक्युल्स कसे दाखवलेले आहेत, एकाच डिरेक्शनने ओरिएंट झालेले आहेत. सो हिअर व्हाय द डायपोल अलाइन इन द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. प्रत्येक डायपोल हा इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने अलाइन व्हायचा प्रयत्न करतो. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? बिकॉज वी नो दॅट when the dipole is placed in electric field, external electric field, then the dipole experiences torque. हे आपण बघितलेलं आहे 11वीच्या सिलेबस मध्ये. So if this is a electric field and this is a dipole, then each dipole will experience torque, and the torque is given by Pe sin theta. म्हणजे डायपोल वरती काय ऍक्ट होणार, टॉर्क ऍक्ट होणार. आणि ह्या टॉर्कमुळे काय होईल, ह्या टॉर्कमुळे हा डायपोल रोटेट होणार आणि रोटेट होऊन तो ईच्या डिरेक्शनने अलाइन व्हायचा प्रयत्न करणार आहे. सो हिअर द ओरिएंटेशन ऑफ डायपोल इन द डिरेक्शन ऑफ फील्ड इज ड्यू टू टॉर्क ऍक्टिंग ऑन द डायपोल, बिकॉज दिस डायपोल इज नाउ इन द इलेक्ट्रिक फील्ड. आणि तो टॉर्क एवढा ऍक्ट होतो, हे आपल्याला मागे आपण डेरिव्हेशन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला मिळालेला आहे. जसं नॉन पोलार मध्ये ओरिएंटेशन, नॉन पोलार मध्ये शिफ्टिंग ऑफ पॉझिटिव्ह चार्ज सेंटर अँड निगेटिव्ह चार्ज सेंटर. शिफ्टिंग का होतं, ड्यू टू फोर्स ऍक्टिंग ऑन इच चार्ज इन द अपोजिट डिरेक्शन. अँड हिअर द डायपोल गेट्स ओरिएंटेड इन द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज ड्यू टू टॉर्क ओनली. All molecules align in the direction of vector E. When vector E is strong, electric field is strong, the P of each molecule is same in the direction of vector E. म्हणजे P ची डिरेक्शन, vector P of each molecule is same in the direction of vector E. So net dipole moment is not equal to 0. Net dipole moment of this material is not equal to 0. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला कंडिशन मिळाली, नेट डायपोल मोमेंट तयार झाला डायइलेक्ट्रिक मध्ये. यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक पोलरायझेशन. फक्त प्रोसेस ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे नेट डायपोल मोमेंट नॉट इक्वल टू 0च असणार आहे दोघांमध्ये, आणि पोलरायझेशन होणार आहे एक्सटर्नल फील्ड मध्ये. पण प्रोसेस कशी आहे आपण बघितलेली आहे, कशामुळे तो सुरुवातीला 0 असतो नेट डायपोल मोमेंट, आणि नंतर त्याला डायपोल मोमेंट मिळतो. Thus dielectric develops net dipole moment in the direction of vector E. Hence dielectric is polarized. Dielectric develops net dipole moment. Dielectric ला net dipole moment मिळतो, नॉन झिरो क्वांटिटी येते. The polarization depends on the applied electric field. आता तुम्हाला सांगितलं स्ट्रॉंग असेल तर काय होणार आहे, आणि दुसरं कशावरती डिपेंड आहे, म्हणजे पोलरायझेशन जास्त होणार ज्या वेळेला इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असेल त्यावेळेला. सो इट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रिक फील्ड.
as well as thermal energy tending to randomize the alignment of dipole. थर्मल एनर्जीमुळे काय होतं, काही वेळेला डायपोल हे पहिल्यासारखे ओरिएंट होतात थर्मल एनर्जी जास्त असेल तर, किंवा त्यातले इलेक्ट्रॉन्स हे बाहेर पडतात. तर अशा प्रकारचं पोलरायझेशन ह्या दोन्ही टर्म्स वरती डिपेंड आहे. नेक्स्ट इज when polar or non-polar dielectric material is placed in external electric field, हा दोघांसाठी कॉमन पॉइंट आहे. The net dipole moment is induced in the material. जेव्हा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार डायइलेक्ट्रिक, त्याच वेळेला त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट इंट्रोड्युस्ड होणार आहे. सो दिस इज इंड्युस्ड डायपोल मोमेंट. नेट डायपोल मोमेंट इज इंड्युस्ड in the material. This phenomena is called polarization. याला आपण पोलरायझेशन फेनॉमेना म्हणतो. पोलरायझेशन म्हणजे नेट डायपोल मोमेंट इंड्युस्ड होतो. तर डेफिनेशन काय पोलरायझेशनची, तर पोलरायझेशन दोन्ही मध्ये आलेलं आहे, पोलर आणि नॉन पोलर. द नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल, म्हणजे मटेरियल मध्ये जो नेट डायपोल मोमेंट तयार झाला, सपोज दिस इज अ मटेरियल, एनी मटेरियल, पोलर और नॉन पोलर, नेट वेक्टर पी, या नेट वेक्टर पी ला व्हॉल्यूमने डिवाइड करायचं, म्हणजे काय मिळणार आहे, पोलरायझेशन. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पोलरायझेशन. पोलरायझेशन इक्वल टू पी नेट अपॉन व्हॉल्यूम. पी नेट, पी सिम्बॉल आणि पोलरायझेशनला पण कॅपिटल पी वापरलेलं आहे. आता याचं एसआय युनिट तुम्हाला सांगता येईल, पोलरायझेशनचं एसआय युनिट, कारण पीचं एसआय युनिट माहिती आहे डायपोल मोमेंटचं, कुलम मीटर अपॉन मीटर क्यूब. सो एसआय युनिट इज कुलम मीटर रेज टू -2 और कुलम पर मीटर स्क्वेअर. नाउ देर इज वन मोर रिलेशन. पोलरायझेशन आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जे डिस्कस केलेलं आहे आपण, ते रिलेशन आपण इथं बघूया. फॉर लिनियर आयसोट्रॉपिक डायइलेक्ट्रिक्स, पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. आपण हे पूर्वी डिस्कस केलेलं आहे. नॉन पोलार मध्ये पण आणि पोलार डायइलेक्ट्रिक मध्ये पण. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असेल तर पोलरायझेशन जास्त मिळतं. पोलरायझेशनचे म्हणजे पोलरायझेशन जास्त प्रमाणात होतं. इथं प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कोणता वापरलेला आहे बघा. दिस इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हे जे लेटर आहे, ह्या लेटरला ग्रीक लेटर याला म्हटलं जातं, एकसारखं दिसतं थोडं, याला म्हणतात की और काय. सो दिस इज ग्रीक लेटर. आता इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी आहे ही, या कॉन्स्टंटचं नाव आहे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. इलेक्ट्रिकसाठी म्हणून हा सिम्बॉल ई वापरलेला आहे. आणखी असाच प्रकार येणार आहे मॅग्नेटिझम मध्ये, आणि तिथं मग येणार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. सो दिस इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. दिस इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला म्हटलेलं आहे, इट इज कॉल्ड इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. इट इज कॉल्ड इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. आता ही ससेप्टिबिलिटी काय दाखवते आपल्याला किंवा काय इंडिकेट करते, तर बिहेवियर, इलेक्ट्रिक बिहेवियर ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल. डायइलेक्ट्रिकचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये बिहेवियर कसं आहे, म्हणजे किती प्रमाणात ते पोलरायझेशन होते, डायइलेक्ट्रिकचं किती प्रमाणात पोलरायझेशन होतं, त्याच्यावर ती व्हॅल्यू आपल्याला हा कॉन्स्टंट सांगतो. आणि दिस इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, बट इट इज डिफरंट फॉर डिफरंट डायइलेक्ट्रिक. डिफरंट फॉर डिफरंट डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक्स प्रमाणे ही व्हॅल्यू बदलते. डिफरंट मटेरियल्सची ही व्हॅल्यू डिफरंट असते. तर याचं बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे व्हॅक्यूम. व्हॅक्यूमला जर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, एवढ्या पार्टमध्ये समजा व्हॅक्यूम आहे, आणि ह्या व्हॅक्यूमला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, तर याचं पोलरायझेशन किती होणार आहे, पोलरायझेशन 0 असणार आहे. 0 का असणार, कारण याच्यामध्ये मॉलिक्युल्सच नाही आहेत. सो पी नेट इक्वल टू 0. डायपोल मोमेंट मॉलिक्युलचा असतो, मॉलिक्युलच नाही म्हणजे हे 0 होणार. इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे,
त्यामुळे याची व्हॅल्यू येणार आहे 0. इट इज 0 फॉर व्हॅक्यूम. व्हॅक्यूमसाठी इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू आहे 0. आता हाच कन्सेप्ट मला इलेक्ट्रिक फील्ड लाईनची प्रॉपर्टी जी आपण 11वीला बघितलेली, तर यामध्ये काही मॉलिक्युल्स नाही आहेत आणि ही व्हॅल्यू 0 आली, पोलरायझेशन 0, देर इज द इलेक्ट्रिक फील्ड, सो इलेक्ट्रिक फील्ड कॅन पास थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. ही एक प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. आणि कंडक्टरमध्ये थोडीशी ही प्रॉपर्टी सुद्धा आपण एक्सप्लेन करू शकतो, जी आपण पूर्वी बघितलेली. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कॅनॉट पास थ्रू कंडक्टर. कंडक्टर जर असेल, समजा दिस इज अ कंडक्टर, कंडक्टर आहे, व्हॅक्यूम नाही आहे किंवा इन्सुलेटर नाही, तर ज्यावेळेला इलेक्ट्रिक फील्डमध्ये अशा प्रकारचा कंडक्टर ठेवला जाईल, तर ह्या कंडक्टर्स मधले जे चार्जेस आहेत, समजा इलेक्ट्रिक फील्ड असं आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, तर लेफ्टला सगळे निगेटिव्ह चार्जेस येतील आणि राईटला सगळे पॉझिटिव्ह चार्जेस येतील. असे त्या कंडक्टरमध्ये हे चार्जेस डिस्प्लेस होतील अँड देअर इज द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर. कारण प्लस टू मायनस इलेक्ट्रिक फील्ड ह्या कंडक्टरमध्ये तयार होणार. सपोज दिस इज इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस कंडक्टर. तर ई आणि ईसी हे दोन्ही इक्वल असतात, ई इक्वल टू ईसी, पण डिरेक्शन काय आहे ते या दोघांच्या अपोजिट आहे. सो व्हॉट इज द नेट फील्ड इनसाइड द कंडक्टर? ई नेट इक्वल टू 0. कंडक्टरच्या आतमध्ये फील्ड राहत नाही, सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कॅनॉट पास थ्रू द कंडक्टर. असा ही एक प्रॉपर्टी आपण 11वीला फील्ड लाईन्सची बघितलेली. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, तर ज्यावेळेला इलेक्ट्रिक फील्डमध्ये डायइलेक्ट्रिक ठेवला जाईल, त्यावेळेला देर इज अ सेटअप ऑफ और द इलेक्ट्रिक फील्ड इज इंड्यूस्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक. And what is the net electric field inside the dielectric? So the net electric field inside dielectric is reduced, आणि तो रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड डायइलेक्ट्रिक हा आपण पार्ट बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये.